मिळाली। जर्मनीमध्ये जर्मन भाषा जर येत असेल तर प्लंबर फिटर वगैरे अशा प्रकारच्या कोर्स केलेल्यांना जर्मन भाषा मात्र आली पाहिजे। जवळपास 4 लाख मुलींची तिथं गरज आहे। तर त्याही संदर्भात आम्ही काही ठिकाणी जर्मन भाषेला म्हणजे जर्मन भाषा मुलांनी शिकावी म्हणून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो। ज्या मुलांना परदेशामध्ये जाऊन तिथं नोकरी मिळवावी असं वाटत असेल, मुलींना वाटत असेल, तर त्यांनी तो पण त्याही संधीचा फायदा करून घ्यावा अशी साधारण आमची भूमिका आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना सांगतो। सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आज अहवाल पटलावर मांडला जाईल का? कुठला पटलावर मांडल्याशिवाय हा संप मागे घेणार कुठला? अरे बाबा, तो अहवाल लगेच पटलावर, तो अहवाल आम्ही सरकार म्हणून आम्ही बघितला पाहिजे ना। त्याच्या संदर्भामध्ये आपण तो बघून त्याच्यानंतर आता कर्मचाऱ्यांनी त्यांची मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे, पण नेहमीच राज्यकर्ते आणि कर्मचारी संघटना यांचे अतिशय चांगले संबंध राहिलेत। एक अपवाद मला आठवतोय, त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो, परंतु वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना 52, 53, 54 काहीतरी दिवस त्यावेळेसचा एक संप झालेला होता। तेवढाच अपवाद हा साधारण पाहायला मिळतो। मात्र नंतरच्या वेळेस थोडंसं पुढं मागं झालं, परंतु वेळोवेळी मार्ग निघाले आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शेवटी त्यांना चर्चा करावी लागेल, आम्हाला चर्चा करावी लागेल आणि त्याच्यातनं मार्ग त्या ठिकाणी काढावा लागेल। काल खरं तर एवढं व्यवस्थितपणे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं। माझी तर कर्मचारी संघटनांना, कर्मचाऱ्यांना, त्या संपामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही हे संप मागे घ्या। सरकार तुमच्या जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे, याबद्दल शब्द कालच मुख्यमंत्र्यांनी दिले। आज लगेच तुम्ही काहीतरी नवीन टॅगलाईन चालू नका किंवा ब्रेकिंग न्यूज चालू नका। आम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे चर्चा करून मार्ग काढायचा प्रयत्न करू। नाना पटोले म्हणतात सरकारने सगळ्यांनाच वाऱ्यावर सोडलंय का? एक नाना, काका, बाबा, हे कोण का अण्णा, बापू, कोण काय बोलतात त्याचं काय मला विचारतात? त्यांना जे वाटतं ते विरोधी पक्षाचे आहेत, ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत। त्यांना तसं बोलल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही। ते कसं म्हणतील सरकार फार चांगलं चाललेलं आहे बरं का, असं म्हणून त्यांना चालणार आहे का? त्यांना त्यांचं काम करायचं आहे, आम्हाला सरकार चालवायचं काम करायचं आहे, आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करायचं, असं आमचं चाललेलं आहे। विधानभवनाच्या बाहेर एक बॅनर लागलेला आहे, आरोग्य मंत्र्यांवरती ताशेरे ओढण्यात आले। पुण्याच्या रुबी हॉस्पिटल संदर्भात आहे, ते किडनी रॅकेट संदर्भात, त्याच्याबद्दलची माहिती घेऊ। असा बॅनर लागला की हे बॅनर लागला, तुमचं काय मत आहे? लगेच मत नाही, त्याबद्दलची माहिती घेतली जाईल। कधी कधी त्या बॅनरमध्ये तथ्यहीन बॅनर लागतात, त्याचा काही नोंद पण घेण्याची गरज नसते, पण हा बॅनर नोंद घेण्याची गरज आहे का नाही ते तपासून बघितलं जाईल आणि त्याच्यामध्ये काही तथ्य असेल तर लक्ष घातलं जाईल, तथ्य नसेल तर सोडून दिलं जाईल। सगळ्यांनी आरोप केला की राज्य मंत्रिमंडळ हे मराठा समाजाच्या संस्थांना पैसे जास्त देतं पण महाज्योतीला देत नाही। वित्त मंत्री आपल्याला तुम्हाला माहिती आहे, मी स्वतः स्पष्ट सांगतो, कालच्या पुरवणी मागण्यामध्ये सरकारने निर्णय घेतलेला होता की सारथी, आरटी, महाज्योती ह्या सगळ्या घटकांना पैसे द्यायचे आणि त्या पद्धतीनं काल तरतूद केली, परवा तरतूद केली, मंजूर झालेली आहे। पैसे त्या ठिकाणी दिले जातील। राज्यकर्ते कुणी असलं तरी असा भेदभाव करून त्या ठिकाणी चालत नाही। काही भुजबळांचा गैरसमज झालेला असेल तर त्यांच्याशी चर्चा करून तो दूर केला जाईल। त्यांच्या बोलण्यात तथ्य असेल तर दुरुस्त केलं जाईल। बरोबर आहे? त्याच्यात काही चुकलं? दादा मंत्रिमंडळ चर्चा करणार का विस्तार? काही सोमे गोबेंनी काय विचारलं त्याचं उत्तर द्यायला अजित पवार बांधील नाहीये। तर पीएचडी संदर्भातल्या वक्तव्यानंतर मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर उद्या अमित शहा यांना भेटणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि या भेटीमध्ये कांदा प्रश्न, त्याचबरोबर इथेनॉल संदर्भात आणि दूध संदर्भात मुद्दे मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे।